जीआर आला पण पैसे येईल काय? लाखो महिला आजही मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. 12 तारखेला जे वितरण सुरू झालं ते फक्त काही ठराविक महिलांच्या खात्यावर त्याचे पैसे जमा झाले आणि असा अंदाज वर्तवण्यात आला की आता वितरण संपलं की काय. त्यानंतर काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या आल्या की वितरण फक्त काही कारणास्तव थांबलेलं आहे, वितरण हे संपलेलं नाही आणि तिथून पुढे 4-5 दिवसांनी म्हणजे परवाच्या दिवशी मार्च आणि एप्रिलच्या हप्ते वितरणासंदर्भातला जीआर प्रसिद्ध झाला आणि 2 महिन्याचा म्हणजेच मार्च आणि एप्रिलचा जीआर प्रसिद्ध झाला. एकत्रितपणे 365 कोटी आणि 365 कोटी असे 735 ते 30 कोटी रुपयांचा जीआर हा प्रसिद्ध करण्यात आला आणि लाडक्या बहिणींच्या आशा ह्या पुन्हा पल्लवित झाल्या. ज्या महिला राहिलेल्या होत्या त्या महिलांना आता हप्ता येईल असं वाटत असतानाच 2 दिवस झाले जीआर येऊन पण वितरणासंबंधात कसलीही माहिती आलेली नाही. त्यामुळे जीआर आला पण वितरण होईल काय, जीआर आला पण पैसे येईल काय, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जीआर आला पण पैसे येईल काय असा सूर आता लाडक्या बहिणींच्या तोंडून निघत आहे, कारण 50% लाडक्या बहिणींना अजून हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे. म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना हप्ता येईल काय असा प्रश्न सध्या लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशी माहिती समोर येत आहे की हप्त्याचं वितरण हे शक्यतोवर होऊ शकते. उरलेल्या महिलांना पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे, पण सध्या तरी अधिकृतपणे या संदर्भात कुणीही माहिती दिलेली नाही. राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे या नेहमीप्रमाणे घोषणा करत असतात, पण जीआर आलेला असून सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी वितरणासंदर्भात घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता सध्या वाढलेली आहे आणि त्यांना आता असं वाटत आहे की आपण अपात्र झालो की काय. फेब्रुवारी पर्यंतचा हप्ता सुरळीत आला, त्यानंतर केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये त्यांचं नाव नव्हतं तरी सुद्धा त्यांना हप्ता मिळाला नाही. त्यानंतर ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली होती, आपण त्या योजनेत पात्र आहोत हे सुद्धा त्यांना माहित आहे, तरी सुद्धा लाभ मिळत नसल्याने त्या सध्या आक्रमक झालेल्या आहेत आणि महिला व बाल कल्याण विभागात जाऊन त्या संदर्भात विचारणा करत आहे की आम्हाला अपात्र करण्याचं कारण सांगा, आमचा जो पेंडिंग लाभ आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. या संदर्भात त्या चौकशी करत आहे. तर लाडक्याताईंनो, या संदर्भात अजूनपर्यंत कुठेही अधिकृत माहिती नसल्याने कुणीही 100% गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकत नाही की हप्ता येईल की येणार नाही. कारण आता शक्यतोवर ज्या महिलांना हप्ता आला नाही त्या महिला आता सध्या तरी अपात्र झाल्या आहेत असं दिसत आहे. पण हप्ता जर या 2 दिवसात सुरू झाला तर ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती केली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींचा लाभ हा पेंडिंग राहिला, म्हणजे ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा 12 ते 14 तारखेच्या दरम्यान मिळाला नाही, त्या महिलांना हप्ता हा मिळू शकतो. पण आता हप्ता मिळतो की नाही हेच पाहण्यासारखं असणार आहे. जो जीआर आला तो अगोदर ज्या पैशाचं वितरण झालं त्याच पैशाचं जीआर होता की पुन्हा महिला बाल विकास विभागाकडे एवढा निधी 730 कोटी रुपयांचा निधी हा सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाने जर वर्ग केला असेल आणि जर महिला व बाल कल्याण विभागाकडे आता निधीची पूर्तता झाली असेल तर उरलेल्या महिलांना म्हणजे ज्या महिला शिल्लक राहिल्या होत्या त्या महिलांना या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते. आम्ही वरिष्ठांकडून या संदर्भातली वारंवार विचारणा करत आहोत, माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.